पाणी घे. पाणी जाणार नाही. बापरे केवढा बघा केवढा आहे बापरे. खूप आहे. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. फायनली दिवस उजाडलाय. कालवा काढायला चाललोय आणि वाजले सकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही चाललोय कालवाना. सोबत आहे इकडं आमची बाय आहे. आम्ही जाणार आहोत कालवा काढायला. मला तेवढी जमत नाही, तेवढी जेमतेम काढणार आहे. तशी म्हणजे भरपूर वर्षाने एकदा ट्राय केला. आता बघूया कसं होतंय, माझ्याने जमतंय का बघूया. आता जातोय कालवाना. इकडे गावाच्या खालती आहे. मग इथून चालत खाली 7-8 मिनटं लागतात खालती जायला. पाणी ओटलं असेल, वरून दिसतो पाणी ओटला की भरला येतो. जाऊया कशी कालवा भेटतात बघूया. इकडं आमचं मंदिर, गाव इकडून चालत मधल्या रस्त्याने जावं लागतो. पाणी शाब ओटलाय पूर्ण, तारा होतो पूर्ण. चालत जाईल केशीला कोण. कोयती तांब्या भरून पाणी पूर्ण साफ गेलाय. इकडे किसली काढायची असेल तर पिलात हात घालून इकडे जावं लागतं. ह्या साईडला परत ह्या साईडला जाऊ शकतो. पाणी बघा पूर्ण तिथपर्यंत जातो, भरलेला पूर्ण वरपर्यंत ते कातल्यापर्यंत. आणि पूर्ण बघा मैदान झालं पूर्ण. तरी पण आपला इथे डोक्याएवढा पाणी भरतो, डोक्याच्या वरती जातो पाणी, एवढा पाणी भरतो. पाणी बघा असं वाटतं की पाणीच नाही. आणि थोड्या वेळाने बघा दुपारी सोडा 9च्या टायमाला, 9-10च्या टायमाला पूर्ण भरतो पाणी. चिखल आहे सगळं. सकाळ सकाळ आणि गर्दी बघा किती आहे. अशी बारीकशी कालवा. चप्पल कंपल्सरी घालायचं. आता काय हा रस्त्यामध्ये ठेवलाय समोर जायला तिथे कालवा काढायला. आणि केशीला जायला होडी पकडायला पण इथूनच जातो. हा समोरचा गाव केशी दापोलीमध्ये येतो आणि आमचा मंडणगडमध्ये. फक्त मध्ये ही आपली खाडी आहे. खाडीच्या पलीकडे मंडणगड, खालीच्या त्या पलीकडे दापोली आणि खाडीच्या अलीकडे मंडणगड आहे. बघा होड्या वगैरे आलेत सगळं ते करायला. हे निशाने ठेवले काठी, पाणी भरला की समजायला पाहिजे. मोठे डोल जावं लागतं पुढं. बघूया आपण किती कालवा काढतोय. बघा किती, हा पूर्ण जेवढा भरलाय तो सगळा कालवानेच भरलाय. किती इकडे ह्या साईडला बाईक आहेत. इकडे अर्ध्या पोरी बायका सगळे कालवान. आता इकडे कुठे पण फोडू शकता आपण शोधून. आता झाली मेहनत खूप आहे. हो
एवढा मोठा मैदान आहे बघा. इकडे शामवाले किती पसरलाय. आता एक एक सगळे पण काढायचे. मी पण काढणार आहे. घेतो जरा काय आमच्या इकडं बहिणाबाई आलाय कालवा काढायला. सगळे आलेत. चला आता मी बसलोय, बघूया माझ्याने किती निघतायत कालवं. कारण मी भरपूर वर्षानंतर आलो आहे कालवं काढायला. पहिला आलेलो आहे ते पण आपलं जेमतेम थोडंसंच भरलेलं, आणि आता बघूया किती भरतोय माझ्या ह्याच्याने. हे बघा असं काढली जाते. कोयतीची टोक चांगली पाहिजे. हे बघा कालवा असा आहे. कोयतीची टोक चांगली असली की फटाफट निघतात कालवा. आपली कोयतीची टोक चांगली आहे पण आपल्याला तेवढं फास्ट येत नाही, कारण बायका भरपूर फटाफट काढतात. जे आता बायका पोरे आहेत त्या काढतायत त्या फटाफट काढतात. आता बघूया मी जेमतेम काढेन, नंतरला बघू भरून देईल. बाया माझ्याबरोबर होती ती. तर आता बघूया किती होत आहेत आपली कालवं. कालवं कसे एकाच जागेवर बसून भेटत नाही. म्हणजे आता ते जेवढे आहेत ना म्हणजे पसरलेले जे आहेत ना कालवा, ते कालवाचे डोळे बघायचे पहिले आहेत की नाही. त्यानुसार आपण काढायची कालवा. जिथे असेल तिथे बसायचं, तिथे थोडीशी भेटेल तेवढी काढायची. परत असं वेगवेगळ्या फिरत राहायचं, त्याशिवाय भेटणार नाही कालवं. कारण भरपूर असं मेहनत तर आहे. कारण बघा प्रत्येक कालवं काढायला किती मेहनत करायला लागते. कावळ्यांवरती पण लक्ष ठेवावं लागतं, नाही तर पटकन घेऊन जातात. देव उगवला आहे आणि आता थोड्या टायमाने पाणी भरत येईल असते. तर बघा किती पूर्ण मैदान झालं आहे. आणि इकडे बघा बायकाने असे ठोकाठोक चालू आहे सगळीकडे आणि काढतायत. आपण फक्त शोधतोय मी. बघूया आता जेवढे भेटतील तेवढे आपले, नंतरला बघूया देणार भरून बाया. हे बघा कसे काढतात ते. इकडून तिकडून फिरायला लागतं सगळे. काय इकडं फिर तिकडं फिर. काय एकाच ठिकाणावर भेटले असते तर मग अजून मजा आली असते. मेन म्हणजे बघा आपण चप्पल चांगली घालायची, कारण ह्याच्यामध्ये बघा कुठे जागा नाही की आपण सेफ जागा आपण पाऊल टाकू शकतो, कारण सगळीकडे पसरलेले आहेत. आणि चप्पल घालणे कम्फर्टेबलच आहे. असं चप्पल घालायचेच, कारण चप्पल नाही घातले तर बघा कुठे पण पाऊल टाका आपला पाय कापणारच आहे. आणि कालवा असा आहे की थोडा जरी आपल्याला हाताला जरी लागला ना तरी कापून जातो. जसं सुरीने कापतो ना त्याच्यापेक्षा डेंजर कापतो, कारण ही जखम झाली ना ती हलकावत पण नाही लवकर अजिबात. म्हणजे आपल्याला बिबवा माहिती असेल सगळ्यांना, का आपला बोंडाचा बिबवा काळा बिबवा असतो, तो लावल्याशिवाय हलकावत नाही सहसा. तर आता बघूया कालवा. आता जर चप्पल जर नीट आपल्या असलं ना कधी कधी सरतात, पाय कापतात. असं नाही की बाबा किती रेग्युलर येतात त्यांचे पण पाय कापतात. माझा पण मगाशी बोट कापला. आता काय करणार. आपल्याला जी गोष्ट पाहिजे ते आपल्याला करावी लागतेच. आता मी फटाफट जरा भेटले मला जवळजवळ कालवा थोडीशी. तर आता थोडीशी जमल्यानंतर बघू पुढे काय. हा बघा असा असतो कालवा आतमध्ये चिपकलेला असतो. मग ते टोकीने तिला हे करायचे. जो भाग चिपकलेला असतो ना तो कोयतीने धारेने थोडा काढायचा, मग तो निघतो. फक्त जॉईंट असतो तो थोडासा, तो मग कोयतीच्या साहाय्याने मग आपण काढला जातो असा. तर बघा असं शोधावं लागतं. म्हणजे प्रत्येक दगडाला जणा 2-3 असे असतात, जसे आपल्याला समजायला पाहिजे की ह्याच्यामध्ये असणार. मग ते तसं मग ते टोकीने काढायचे आणि ते ज्या चाबा ओपन करायचा त्यांचा आणि आतमधला गीर काढायचा. आणि प्रत्येकाला समजत नाही किती काय आहे त्या आतमध्ये. बघा आवाजात फुसका निघाला. तर असं काय कधी कधी फुसके निघतात. म्हणजे थोडे मोठे वगैरे दगड भेटले ना तर त्याला 2-3-4-5 असे लागलेले असतात. मग ते कसं फोडायला बरं पडतात. आणि एक असलं की करत जरा कसा टाईम जातो, कंटाळा येतो. आणि पाणी बघा आस्ते आता वरती चढत आलं आहे पाणी. आता जेमतेम आता सगळ्यांचे बहुतेक जणांचे भरले असणार. मी तुम्हाला दाखवणार आहे किती जणांचे काय किती वाडगे आणले, तर तांबे आणले. तांब्याची काय ढिगारी वगैरे लावून घेऊन जातात. तर बघूया किती ढिगारी वगैरे आता बघूया किती कोणाचे भरले. तर माझा अजून तळायलाच आहे. मी तुम्हाला दाखवेन किती भरला आहे तो तांब्या. हा बघा आता मी तुम्हाला दाखवणार एवढी मेहनत करून मला कितीची भेटली ती. हे बघा अजून माझे तलच भरलं आहे. बघा म्हणजे आपण म्हणजे कसं खूप कधीतरी येतो
तरी एवढ्या करून एवढेसेच भेटलेत जराशी. अजून बघतो जरा काढून वगैरे किती भेटत आहेत ते, नाहीतर मग आपला कोणी आता ते देणाऱ्या बाया ते भरून देईल तीच. एवढं तुम्हाला मी जरा जवळून दाखवतो दगड कसा असतो, खडबडीत असतो एकदम. हात जर लावला तर भीती वाटते त्या दगडाला हात लावायला. आता मी बघा काढून दाखवतो तुम्हाला असं. आणि जर आताच ग्लोव्ज वगैरे असले ना तर काय एवढा भीती वाटत नाही, कारण कसं कायकांना ग्लोव्ज जमत नाही, कायकांना असे हाताने जमतात. कारण जरी आपण हाताने जरी किती पण आपण चांगला प्रयत्न केला ना काढायचा, तरी आपल्याला बारीक बारीक हे तेच रेषा येतात त्या. ते बघा यांचे कालवं किती भरलेत, ते बहुतेक तांबे भरायला आला आहे. आणि बघा इकडे पण किती भरला आहे बहुतेक तांब्या. आणि माझा तांब्या तुम्हाला दाखवला तर पूर्ण तालातच आहे. हा बघा. तर बघूया अजून पुढे पुढे भेटतील अजून, असं काय नाही. आपल्याला जेव्हा मेहनत केली तर आपलं भेटणारच. आणि बघा किती जण माणसं आलीत, बाजूबाजूच्या गावातली पण येतात माणसं. आता मी दमलो, आता मी दिला आता बायाकडं तांब्या भरायला. आता मी त्याला थोडं थोडं मध्ये मध्ये डोला आणून देईन, ते डोळे काढेल मग कोयतीने. मग माझी कोयती दिली तिला, कारण तिची कोयती जरा हे होती, कमजोर होती. तर मी कोयती जरा आमची चांगली होती, तर मला काय तेवढं येत नाही. ते कोयतीने पटापट काढते. आता तिला मी पटापट जमवून देणार आहे. तिचा बहुतेक तांब्या भरला आहे. हा नुसता तांब्या एवढाच भरला, अजून ढिगारे लागते तांब्याची बेकार. हे बघ कसे त्याचे फोडतात ते लोक. कारण कसं बारीक बारीक जे असतात ना डोळे, ते आपल्याला तेवढं काढायला जमत नाही. त्याला सवय आहे ना, त्यामुळे बघा एकदम छोटे छोटे पण काढू शकतात ते. हे बघा इकडे पण तांबे बघा बहुतेक भरत आले. हा बघा आता आस्ते आस्ते पाणी भरत आलं आहे. आणि पाणी भरत जसं जसं येतो ना तसं तर आता माणसं पुढे पुढे जात येतील, बाहेर पडायला येतील. कारण पाणी एकदम सगळीकडून भरतो. हा बघा इकडून पण पाणी येतो आहे, तिकडून पण पाणी येतो आहे. आणि कसं भरतीचं पाणी एकदा भरायला लागलं ना का मग आस्ते आस्ते बाहेर पडायचं, कारण कधी पाणी भरेल का सांगता येत नाही. आता बघा इकडून ह्या साईडनी पण आलं आणि त्या साईडनी पण आलं. तर तरी कायकांचे सगळे बहुतेक जणांचे भरलेत. मग तर माझाच बहुतेक राहिला असेल. हे जे आहेत ना बाकीचे सगळे ते ढिगारे लावत आहेत कालवांचे. तर आपण बघणार ढिगारे किती लागत आहेत ते, कारण का ते ढिगारे लावूनच नेतात, त्याशिवाय कालवं काही जात नाही किंवा. तर मी इकडे आणून देतो आहे एक 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 बायाला ते फोडून देते. मला पण जेवढे भेटते तेवढे आणून देतो आहे मी. आणि बघा आता मला दाखवणार आहे बघा किती ढिगारे लागले. हे बघा हिला हिने तर तांब्या दोन दोन तांबे भरते एक. हे बघा केवढा हे आहे, तिने म्हणजे 2 ते 2.5 तासामध्ये एवढा भरतो. आणि आत्ता इकडे भरते बघा, 2 आहेत सेम. तर किती हे मोठं आहे ते बघा, तेवढं भरायला किती वेळ लागतो, कारण त्यांना सवय जे ज्यांना ते पटापट भरू शकतात. तर माझा तांब्या तर बाया भरते. आणि तिचा तांब्या तिच्या मुलीकडे दिलेला आहे भरायला, ती पण तिचा भरून मग ते भरणार आहे. आता बघा तिने तर ढिगारे लावले. ते बघा केवढे ढिगारे लागले. ते कालवं खायची मजाच वेगळी असते. कालवं उकडून खायची मजा आणि तळून खायची मजा वेगळीच, जाम मजा येते. बघा किती ढिगारे. आता अजून पण भरणार आहे. श्यामा आमची लय कालवं लय भरते. इकडे बघा सगळे आता जायच्या तयारीत आहेत. ज्यांचे भरले तांबे आता त्या तयारीत निघणार आहेत, कारण आजूबाजूच्या गावातले पण येतात. आंबोलीचे पण आलेत माणसं, काही जण खारीवरचे आलेत. तिकडे यूट्यूबर आहेत आंबोलीचे, ते पण आलेत इकडे कालवं काढायला. आणि इथे आपला बहुतेक भरलेत सगळ्यांचे तांबे गोंबे सगळे. आमचा अशा ठिकाणी गाव आहे. देवाने आमच्यासाठी एकदम भारी गाव दिलं आहे. गावाच्या खालतीच आम्हाला काय भाजी नसेल काय नसेल तरी आम्ही कालवं खाऊ शकतो. कालवानं येऊन फक्त काय नाही, तांब्या घ्यायचा, कोयती घ्यायची अशी आणि यायचं. आणि पाणी कसं ओटल्यावरती यायला लागतं. पाणी जेव्हा भरतो तेव्हा जिल्ली पगोली टाकायला येऊ शकतो, जीव पण देऊ शकतो, असं काय नाही. तेव्हा त्या बायका होडी चालत आहेत तिकडे सगळे. आता बघा पाणी भरत आलंय.
कोणा शिक्षा वगैरे द्यायची असेल तर इथं आणले नाही तर आजकाल हेलिकॉप्टरला बांधायचे वरतून आणि सीधा चालू. काय गरज नाही हे करायची, दुसरा काय मेहनत नाही जास्त. त्याला त्याचे कपडे काढायचे, ते ठेवायचे आणि घाशीत आणायचे इथपर्यंत. जोरदार कोणी हे केलं असेल, गुन्हा केला असेल तर त्याला बघा. काय गरज नाही हे ह्याच्याने मारा, बंदुकीने मारा, कशाने मारा. तिथून घासत आणलं ना इथपर्यंत मरल येईपर्यंत. बेकार. चिखलात बसायची टेक्निक पण लागते, कारण दगडावरती बसणं म्हणजे लय हे आहेत आणि कारण पाय वगैरे सरतात. चप्पल पण तशा पाहिजेत आणि ज्याला सवय आहे तोच तिथं उभा राहू शकतो. कारण कसं माहिती आहे, चिखल पण आहे आणि दगडा पण आहेत आणि कुठे चिखलात पाय दिला तरी पण तसंच होणार आहे आणि दगडावरती पाय दिला तरी पण सरणार आहे. म्हणून आता आम्हाला कशी सवय आहे त्यामुळे आम्हाला काय वाटत नाही. बघा कसे एकदम पद्धतशीरपणे बसून काढायला लागतात, कारण बघावं लागतं दगड कसं आहे कसं नाही ते. ते बघा सगळे आता भरत आलेत, आमचा पण तांब्या भरत आला आहे बहुतेक. माझा म्हणजे बायान तेवढा भरला नाही. आता बघूया घरी जावं आता, व टाईम पण झाला आहे. पाणी पण भरत आलं आहे पूर्ण. बघा कुठपर्यंत पाणी आलं, तिथपर्यंत पुढे एकदम गेलेलो. तेवढं आता मागे 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 हे चाललो आहे. यांचं काय एवढे ढिगारे लावूनसुद्धा पण हे लोक काढतायत. आणि तिकडे बघा त्या एकट्याच उभे आहेत पाण्यामध्ये. तिथं पाणी जर खोल कमी आहे कारण त्यांना होडी इथं घ्यायला जाते. प्रत्यक्ष बघा किती मेहनत करायला लागते. आणि आपण जर शहरा ठिकाणी मुंबई वगैरेला आपण जेव्हा मच्छी मार्केटला जातो तेव्हा तिथे कालवं असतात, तेव्हा तिथे कालवं किती महाग देतात आणि इथे येऊन आपल्याला कालवं किती फुकट खायला भेटतात. पाहिजे तेवढे फक्त काढता आली पाहिजे, मेहनत घेतली पाहिजे बस. आणि बघा ह्यांची बघा ढिगारी लागते तरी पण बघा कालवं पडायला येतील तरी पण ते आमच्या रिनातही भरतायत कालवं. का आता बोलणार, माझा एवढा भरला असता तर मग मी कधीच घरी गेलो असतो. बघा पाणी आता फुल तुडुंब भरत येतो आहे. आता आपण निष्ठायचं आहे घरात लवकर लवकर. चला आता निघायची तयारी करतो आहे. आणि बघा सगळ्या आता जो तो घरी निघायला बघतो आहे, कारण कसं आता पाणी पूर्ण भरणार आहे आणि सगळ्यांचे कालवं काढून झालेत, तांबे वगैरे सगळ्यांचे भरलेत. आता जरा तांबे वगैरे स्वच्छ धुवू जरा पाण्यामध्ये चांगल्या आणि मग जाऊ. इथून आम्हाला गावात जायला 10 मिनटं लागतात, एवढं जास्त टाईम नाही लागत. आणि आता बघा हा इथे जेवढा मैदान दिसते तो पूर्ण भरणार आहे. आणि इकडं आपली गुरं बघा, गुरं येतात आसऱ्याला, जरा थंडावायला येतात खालती. मग इथे आपल्या गावचीच गुरं आहेत सगळी. इथं तांबे वगैरे धुवायचे, मग चिखलात माखलेले असतात ना ते इथे जरा धुवायचे. कोयती वगैरे असेल, हात वगैरे स्वच्छ धुवून मग परत तिकडे घरी. हे पण आहे, हे दिसतं मिठाची लाईन, तेवढं पाणी भरतं. आणि तुम्हाला दाखवायचं दिसणार ना झाड आहे बघा, पूर्ण असा भरतो पाणी इथपर्यंत. केवढा मैदान होता हे बघा. सगळा घामाघूम सगळा झालो आहे. हा येता येता घाम तर येतोच, कारण ऊन आता झाला आहे. हाय गाईस, तर आम्ही आता आलो आहे खाजनातून. मी आमच्या अंशू वाट बघत होती. मी 6 वाजता गेलेलो सकाळी सकाळी. तू झोपलेलीस ना? मग तुला घेऊन जाणार होतो मी. काजूची बी खायला या. बोल, खा, तू खा. जेव्हा चिखलान वगैरे माखलोय मी, आता मी आंघोळ करणार. आणि बघा फक्त कालवाचे डोळे आणलेले आहेत आणि ते आणलेत म्हणजे संख्या अन्नाने. आणि आम्ही दुसरीकडे गेलेलो, छोटी कालवं म्हणजे सेम आहेत पण साईज बघा एक छोटी आणि मोठी. ही बुडीची कालवं बोलते त्यांना, बुडून काढलेली. म्हणजे आमच्या इथे जिथे खोल पाणी असतं ना इथे कालवं असे डोळे असतात, ते बुडून काढावे लागतात. ते संख्यानाने काढलेत. आता मी होतणार आहे किती बघूया. आणि आम्ही होतो वरच्या साईडला, ते कोयतीने काढावे लागतात. हे पण कोयतीने काढावे लागतात, पण हे कसे डायरेक्ट मोठे मोठे जे हे असतात, डोळे असतात, शिपे असतात, ते काढायला लागतात. ते बघा आता या सिमेंटच्या पिशवीमध्ये भरून आणलं नाही, ते आता मी खाली करतो आहे. बघूया केवढी किती आहेत ते.
हे बघा आणि केवढी साईज आहे त्यांची बघा, मोठी मोठी. कालवं सेम तीच, फक्त ही मोठी साईज आहे आणि जी आम्ही कोयतीने जी काढली ना मगाशी ती वेगळी साईज आहे. ही जास्त कोणाला येत नाही काढता. तर आता बघा संख्यांना तो एकदम एक्सपर्ट आहे काढायला. तर तो मगाशी तिकडे गेलेले, खालतीच गेलेले, आम्ही जिथे गेलेलो तिथेच गेलेले, पण ते खालच्या साईडला होते. त्याने ही सगळी भरून काढलेली आहेत. ते आता बघूया, आता आपण ती फोडणार आहोत. फोडून नंतरला मग ते गीर काढू सगळे. इकडे आहे बघा, इकडे आमची अंशू पुतणी, तिला पण बघायचे कालवं. तिला पण खिलवणार आहे कालवं. बघूया खाते काय ते. हे टपात जमा करूया, पूर्ण टप भरणार आहे. त्या टपात म्हणजे कासाठी, कारण थोडासा पाणी उकडवून त्याच्यामध्ये ओतायचं आहे कालवांमध्ये. कारण काय माहिती आहे, त्यांचे जी हे असते ना, आपण जे कोयतीने काढतो ना ते ढिले होणार. जे कच असते ना ती थोडेसे हे होते, ढिले होते, मग ते काढायला आपल्याला सोपं पडतं ते. बघा आता गरम गरम पाणी एकदम ओतणार आहोत. आता ओततोय संख्यांना, त्याच्याने सोपं पडतं काढायला, कालवा फोडायला. हे बघा असं पूर्ण गरम गरम उकडतं पाणी ओतायचं आणि तेवढं आपल्याला काढायला सोपी पडते ते. केवढा बारीक आहे तो. तुमच्या बघा केवढा आहे तो. बघा बुबू, बुबूला हात नको लाव. इकडे आधी बघायला. पाणी जाणार. बापरे केवढा बघा, केवढा आहे. बापरे सोनू आली वाटते. ते भुकू करताय ते बघ, केवढा मोठा गीर. 10 कालवांचा एक गीर. मी पण फोडतो आता जरा. हे बघा थोडेसे चुलीमध्ये भाजले, डायरेक्ट चुलीमध्ये टाकायचे नाही. काय मीठ मसाला काहीच नाही, एकदम असे डायरेक्ट टाकले तरी आपल्याला एकदम चविष्ट, एकदम मस्त लागतात. आता हे बघा दोघेजण बोरल्याने संख्यांना फोडता येत. हे बघा केवढा पूर्ण टोप भरला त्याच्याने. आम्ही आणलेली वेगळी, ही वेगळी. बुडीची कालवा एक कालवा बघा केवढा मोठा आहे, आणि ती वेगळी छोटी छोटी कालवा. कशी करायची नॉर्मल पद्धतीने. लसूण अद्रक पेस्ट केलेली आहे आणि कांदा कापलेला आहे नॉर्मल. कांदा नाही बिना कांद्याची. लसूण आपण कांदा पण टाकू शकतो, असं काय नाही. नॉर्मल पण करू शकतो, जशी आपण भाजी बनवतो तसं नॉर्मल. पण कांद्याचे तेवढे चांगले नाही लागत. म्हणजे आपल्यावरती आहे कशी बनवायची कशी नाही ती. बघा केवढा मोठा कालवा आहे बघा, भेंडी गावात आहे काय. आता ही कालवा मुंबईला 500 रुपयाला भेटते. 4-5 असं 200 रुपयाला मिळते. कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ, आणि कालवं कशी काढतात आणि घालायची तर मी तुम्हाला सांगणार आहे. घालायची असते नॉर्मल घालायची असते, कांदा टोमॅटो वगैरे टाकायचं, आणि जी काय असेल ती पहिली कालवं उकडायची असतात. उकडून नंतरला मग ती प्रोसेस असते. कालवं उकडायची, उकडून पण आपण खाऊ शकतो कालवं. उकडल्यानंतरला बिना मिठाचं पण खाऊ शकतो, मस्त लागतात. आणि जो उकडलेला जो पाणी असतो ना कालवाचा, तो टाकायचा नाही, तो रस्स्यामध्ये टाकायचा असतो. जो आपण रस्सा बनवतो कालवाचा त्याच्यामध्ये. जर फ्राय करायचं फ्राय करू शकता, रस्सा तर रस्सा करू शकता. तसं वेगवेगळ्या रेसिपी करू शकता त्याच्या. तर असं मी दाखवणार आहे कशी कालवं करायची, बनवायची. तर व्हिडिओ वेगळी बनवणार. आता ही व्हिडिओ स्टॉप करतो मी. चला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असंच सहकार्य करत राहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. चला बाय बाय.